शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळते। सेन्सेक्स 2400 अंकांनी घसरलाय तर निफ्टीत देखील 700 अंकांची घसरण झाली आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आणि जी युद्धजन्य परिस्थिती पश्चिम आशियात उद्भवली आहे त्याचा गेल्या 2 आठवड्यांपासून सातत्याने शेअर मार्केटवर परिणाम दिसतोय। अधिकचे आपण चर्चा करूया। शेअर मार्केट तज्ञ केदार ओक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। केदारजी, पश्चिम आशियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे त्याचाच हा फटका म्हणावा। शनिवार रविवार ज्या काही गोष्टी एकंदरीत जगात घडत होत्या युद्धाच्या जागेवर त्या बघता अपेक्षित होतं की आज बाजार पुन्हा असाच खाली ओपन होईल। कारण की ओव्हरऑल तुम्ही बघितलं असेल तर दुबई हे पूर्वी सेफ बिझनेस सेंटर मानलं जायचं। तिकडेच हल्ले झाल्यानंतर आणखीन एक अनसर्टनिटी आपण जगात बघितली आणि त्याचा परिणाम आपण आता सगळ्या जगातल्या शेअर बाजारावर पण बघतोय आणि तोच परिणाम आपण आपल्या इकडे बघतोय। अशा त्याच्यामध्ये आपल्या लोकांनी कॉशियस घेणं जास्त गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे। कारण या काळात जे आता पडझड होते त्यामुळे पोर्टफोलिओ लोकांचे खूप डॅमेज होतात आणि अशाला घाबरून जाण्यापेक्षा हा एक इव्हेंट आहे की ज्याला आपल्याला फेस करायचंय तर तुर्तास असंच बघण्यासारखं वाटतंय। त्यामुळे ॲग्रेशन न करता संधी बघावी। केदारजी, तुम्ही जे गुंतवणूकदार आहेत त्यांना काय सल्ला द्याल? कारण ही परिस्थिती कधीपर्यंत टिकेल, कधीपर्यंत राहील याचा काही अंदाज नाहीये, त्यामुळे शेअर मार्केटची ही जी स्थिती आहे ती कधीपर्यंत अशीच राहू शकते? साधारणतः म्हणून तर मला ओव्हरऑल असं वाटतं की मार्च महिना हा सगळ्यांना थोडासा त्रासदायक जाईल। म्हणजे आपल्या इकडे पण आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे त्याचा एक परिणाम असतो की आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन बुक करत असतो। त्यामध्ये मुळात आपलं अर्निंग आता जे येतील एप्रिल पासून वर्षभराचे जे ताळेबंद कंपनी असतील त्याच्यावर आपलं प्रामुख्याने लक्ष राहील। दुसरं की आता जे काही युद्धजन्य परिस्थितीमुळे जी एक इन्फ्लेशनची भीती वाटते सरकारला किंवा ज्यामुळे काही गोष्टींना सरकार म्हणजे म्हणतात क्रूड आणि या गोष्टी ज्या पद्धतीने वाढतायत त्या पद्धतीने सरकारने काही आता लगेच गॅसच्या किमती वाढवल्या तर हे थोडंसं सायनिंग थोडं चुकीचं जातं की जर 8 दिवसामध्ये तेवढं इम्पॅक्ट होत असेल तर मग हे युद्ध लांबलं तर काय होईल आणि ती जी भीती आहे ना ती बाजार बघतोय आणि म्हणून मोठा फॉल आपण गेले काही दिवस सातत्याने बाजारात बघून घेतोय। हे जे करेक्शन आहे याचा उपयोग लोकांनी चांगले समभाग जे काही खाली आले असतील आणि त्यांना घ्यायचे असतील तर ते घेण्यात वापरावा आणि एकदम खरेदी न करता जोपर्यंत मार्केट स्टेबल होत नाही तोपर्यंत मोठी खरेदी टाळावी। बरं केदारजी, धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी।